आपण हे लिंबू लोणचाचे 2 प्रकार बनवलेले आहेत। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार। आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे लिंबू 1 किलो घेतलेत। हे लिंबू आपण स्वच्छ करून आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेत। हे असे कागदी लिंबू आहेत। याचं साल्ट एकदम हलकं असतं आणि खूप दिवस हे टिकतात लिंबू। त्यासाठी आपण हे 1 किलो लिंबू घेतलेत। आता 1 किलो लिंबूमध्ये आपल्याला लोणच्याचे 2 प्रकार पाहिजे आहेत। त्यासाठी आपण आता हे लिंबू कट करून घेऊया आणि कट करत असताना आपण काय काळजी घ्यायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे। चला आपण हे लिंबू कट करूया। आता हा लिंबू लोणचं बनवण्यासाठी आपल्याला पिवळसर लिंबू वापरायचा आहे। हिरव्या रंगाचा वापरायचा नाही, कारण वर्षभर हे हिरव्या रंगाचे लिंबू टिकणार नाहीत आणि पिवळसर टिकतात। चला आपण हा लिंबू कट करूया। कट करत असताना आपण ही सुरी पण अशी कुठेही पाण्याचा स्पर्श न झालेली आहे आणि यावरही कुठेही पाण्याचा थेंब नाही, याची काळजी घ्यायची। कारण बाहेरचं पाणी जर लिंबू लोणचला लागलं तर आपला लोणचं खराब होतो। आडव्या साईजमध्ये कट करायचा। याचे 2 भाग करायचे आणि परत याचे 2 भाग करायचे। असे आपल्याला एका लिंबाचे 8 भाग करून घ्यायचे। लिंबू निवडत असताना आपण असे मीडियम साईजचे लिंबू किंवा मोठ्या साईजचे लिंबू असे निवडायचे, कारण यामध्ये बिया ह्या कमी असतात आणि छान असे लिंबू एकदम पाण्याने भरलेले असतात। हे पहा, अशा 8 फोडी बनवून घ्यायच्या एका लिंबाच्या। चला मी सर्व लिंबू असेच कट करून घेते। हे लिंबू आपले कट करून झाले। आता आपण हे काढून घेऊया। एक पातेले घेतले आणि यामध्ये आपण ह्या लिंबाच्या फोडी काढून घेऊया। आता या लिंबूच्या फोडीमध्ये आपल्याला हे मीठ घालायचे। हे चवीनुसार मीठ घाला। नंतर यामध्ये हळदी घालायची आपल्याला। हळदी, त्यानंतर आपल्याला हे हिंग घालायचे। हिंग आपण थोडंसं घालणार आहोत, जे की आपल्याला चवीनुसार। हे थोडंसं हिंग, हे पहा। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे आपलं पूर्ण मिक्स करून झाले आणि पहा असा पिवळा कलर पूर्ण आलेला आहे हळदीचा आणि मिठाचा। कधीही लोणचं करताना आपण पहिल्यांदा हळदी आणि मीठ हेच वापरायचं, कारण याला पूर्ण लागलं गेलं पाहिजे। हळदीमुळे आपलं लोणचं हे जास्त काळ टिकतं आणि मिठाने याला मुरायला मदत होते। चला आपण आता यातल्या काही लिंबाच्या फोडी काढून घेणार आहोत दुसरा प्रकार बनवण्यासाठी। यातल्या काही आपण काढून घेणार आहोत आता। हे पहा, आपण अर्धा किलो इकडे आणि अर्धा किलो इकडे हे लिंबू केलेले आहे। आता आपण पहिला प्रकार पाहूया। आपल्याला आता लिंबू लोणचं बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलाय। आता यामध्ये आपल्याला हे 1 चमचा जिरं घालायचं आहे। ही सोप 1 चमचा, ही 1 चमचा मेथी दाणे। हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला। हे आपलं भाजून झालंय। आता आपण याला मिक्सरला काढून घेऊया। याला आपण थंड करून आता मिक्सरला काढून घेऊया। इकडे आपण हा मसाला बारीक करून झालाय, हे पहा।
आता हा मिक्सरला काढलेला मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्येच ह्या लसूण पाकळ्या अशा कट करून घ्यायच्या आणि ह्या कच्च्याच घालायच्या। आता आपल्याला यामध्ये हे लाल तिखट घालायचं आहे, हे तुम्ही आवडीनुसार घालू शकता। हे तिखट। आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे, ही 2 चमचे साखर आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करा। हे पहा आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे, याचा कलर पण एकदम सुंदर आलाय आणि चवीला पण हे लोणचं खूप छान होतं। हे पहा आपण असं हिवाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवलं तर उन्हाळ्यात आपल्याला याचा उपयोग खूप छान होतो। हे पहा आपलं लोणचं बनवून झालेलं आहे एक प्रकार यातला। हे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते, याचा कलर हे ते। तुम्ही हे लोणचं काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवा। या लोणचंला आपण बिलकुल तेल वापरलेलं नाही, हे आपण प्लेटमध्ये काढून ठेवले। तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करा। आता आपण पाहूया दुसरा प्रकार। आता हे आपण शिल्लक ठेवलेले लिंबू घेतलेत। आता आपण इकडे कढाई ठेवलेली आहे। आता या कढाईमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे। आपले अर्धा किलो लिंबू आहेत, त्यामुळे आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि यामध्येच आपल्याला हे लिंबू घालायचे। आता या लिंबूला आपण छान वाफवून घ्यायचंय। हे आपले लिंबू असे वाफवून झालेत आणि छान पैकी असे उकडून पण झालेत। आता यामध्ये आपल्याला घालायचे ह्या 4 लवंगा, वाफू द्यायचे आणि ही अर्धी वाटी गूळ आहे, हा मी बारीक करून घेतलेला आहे। अर्धा किलो लिंबू, अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ हे वापरायचे या लोणचंमध्ये आपल्याला। आता याला आणखीन छान थोडंसं उकळू द्यायचं। आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचे, हे लाल तिखट। हा लोणचं आपला बनवून झालाय, आता मी काढून घेते। खूप असा रसरशीत लोणचं तयार झालंय, यालाही बिलकुल आपण तेल वापरलेलं नाही। आपण आता लोणचं काढून घेऊयात। हे पहा खूप छान आणि रसरशीत आपला लोणचं हा तयार झालाय। हा गरम आहे सध्या, तुम्ही हा काचेच्या भरणीमध्ये थंड झाल्याच्या नंतर स्टोअर करू शकता। खूप छान आणि चवीलाही अगदी सुंदर झालेला आहे हा लोणचं। हे आपले दोन्हीही लोणचाचे प्रकार बनवून झालेत, नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि विशेष म्हणजे आपण या दोन्हीही लोणचंमध्ये तेल न वापरता हे लोणचं बनवलेले आहेत, नक्की ट्राय करा।